निषद या श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी ग्रंथाच्या दुसऱ्या अध्याय सांख्य योग याच्या दुसऱ्या भागामध्ये आता प्रवेश केला आहे आणि आपण सांख्य योग या श्रीमद भगवत गीतोपनिषदच्या दुसऱ्या अध्यायाचं अवलोकन करत आहोत. आपण पाहिलं की अर्जुनाने विविध प्रश्न विचारले आहेत. सर्व प्रकारच्या प्रश्नांचं समाधान श्रीमद भगवद्गीतेच्या या दुसऱ्या अध्यायात आहे, पण इथे या अध्यायामध्ये अत्यंत संक्षिप्तपणे आहे, ज्याचा विस्तार पुढील 18व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णजींनी केला आहे आणि ते आपण क्रमशः पाहत आहोत. या अध्यायामध्ये आपण आत्मा आणि अनात्मा याविषयी जाणत आहोत. भगवान श्रीकृष्णाजींनी सांगितलं की इथे कधी सत्याचं म्हणजे लोप होत नाही आणि असत्य कधी दिसत नाही, म्हणजे अस्तित्वात असत नाही. आणि या दोन्ही म्हणजे बाबींचा आत्मवेत्ता जनांनी अनुभव घेतला आहे. इथपर्यंत आपण पहिल्या भागात पाहिलं. त्यानंतर पाहू. अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशं व्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेय यस्य तस्माद्युस्य भारत. अविनाशी अप्रमेय नित्य त्याचे शरीर आहेत हे, आणि हे विनाशी आहेत हे ज्ञानी जाणतात, म्हणून तू युद्ध कर. अविनाशी अप्रमेय नित्य आणि त्याचे जे सगळे शरीर आहेत हे आपण अध्यात्म विद्या सर्वांग योगाद्वारे जाणलं. कारण हे जे आकार आहेत हा आकार साखरेपासून बनलेला आहे. ही साखरच आहे. आकार धारण केलेला आहे गोडीने. त्याचप्रमाणे आकार धारण केला आहे गोडीने म्हणजे प्रियत्वाने. आकार धारण केला आहे गोडीने म्हणजे प्रियत्वाने. ते प्रियत्वच सगळीकडे दृश्यमान होते आणि या प्रियत्वानेच आकार धारण केला आहे. आता हे प्रियत्व म्हणजे नित्य कसं आहे, तर याला आपण बारीक केलं तरी याच्यातली गोडी काही जात नाही. याला आपण तुकडे तुकडे केले तरी याच्यातलं जे प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकचं जे म्हणजे ज्याला म्हणता येईल प्रियत्व आहे, चाहत जरूरत आहे, ती कमी होणार नाही. हा पेन म्हणजे जर्जर जरी झाला तरी या प्लॅस्टिकपासून दुसरे पेनं निर्माण होऊ शकतात. म्हणजे हा नित्य आहे आणि अविनाशी आहे तो आत्मा. याचं शरीर बदलते, म्हणजे याचे आकार आणि याचं रंग रूप हे सगळं बदलेल, पण यातील जी गोडी जे प्रियत्व आहे ते बदलत नाही. ते नित्य असतं, अजय आहे आणि अव्यय आहे. आणि म्हणून श्रीकृष्णजी म्हणतात की या आत्म्याला जो हंता म्हणजे मरणारा मानतो किंवा जो हे मानतो की हा मारणारा आहे, हे दोन्ही मूर्ख आहेत. कारण हा आत्मा न मरतो न कुणाला मारतो, कारण हा चैतन्य शक्ती आहे. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देतो, तर त्या सूर्याच्या प्रकाशाचं किंवा सूर्याचं आपल्या कर्माशी काही घेणं देणं नसते. त्या सूर्याचं काम आहे फक्त प्रकाश देणे. त्या प्रकाशात आपण म्हणजे विभिन्न प्रकारचे कार्य करतो. म्हणजे चोर चोरी करू शकतो, एखादा सावकार सावकारी करू शकतो, एखादा मजूर मजुरी करू शकतो. म्हणजे त्या कर्माशी त्या आत्म्याचा संबंध नसतो, कारण तो आत्मा हा प्रकाशक आहे. आणि म्हणून इथे म्हणतात आहे की तो आत्मा होत नाही, म्हणजे त्याचा जन्म होत नाही, तो मरतही नाही, तो जन्मेल किंवा जाईल असंही नाही. तो नित्य आहे, स्थायी आहे, अजन्म आहे, म्हणजे त्याचा जन्मही होत नाही आणि पुराणा आहे. आणि हा आत्मा कधी मरत नाही, केवळ शरीराला मृत्यू येतो. म्हणजे जसं या पेनाच्या या आकाराला मृत्यू येईल, पण या प्लॅस्टिकला मृत्यू येणार नाही. या प्लॅस्टिकपासून आणखी दुसरे आकार म्हणजे प्रकार निर्माण होतील. त्याप्रमाणे जो या अविनाशी अजन्मा नित्य अव्यय आत्म्याला जाणतो तो कुणाला मारेल किंवा मरेल, म्हणजे
मारणारा आणि मारण्यासाठी म्हणजे प्रेरित करणारा हा आत्मा असू शकत नाही, कारण तो नित्य आहे आणि चैतन्य शक्ती आहे. आणि हे म्हणजे जो या सिद्धांताला, जो या सत्याला जाणतो तो कुणाला मारील आणि मारण्याचा प्रयत्न करील. ज्याप्रमाणे जुने कपडे आपण म्हणजे मळले किंवा फाटले तेव्हा बदलतो, त्याप्रमाणे या जीर्ण देहाला शरीर म्हणजे या जीर्ण शरीराला हा आत्मा सोडतो आणि नवीन शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं की या पेनमधलं म्हणजे हे लिहिण्याची गोडी याची संपली तर हे प्लॅस्टिक आहे. मग हे प्लॅस्टिक कुठे जातं? फॅक्टरीमध्ये जातं आणि हेच प्लॅस्टिक नवीन शरीर धारण करून येतं. त्याप्रमाणे हा आत्मा जो आहे तो अव्यय आहे. आणि ज्याप्रमाणे जर्जर वस्त्र फेकून आपण नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे हा आत्मा अनेक शरीर धारण करतो आणि जीर्ण शरीर सोडतो आणि नवीन शरीर धारण करतो. त्याप्रमाणे नयनं छिंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. याला, या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आग जाळू शकत नाही, म्हणजे पाणी भिजवू शकत नाही आणि वायू म्हणजे सुकवू शकत नाही, असा हा आत्मा आहे. हा अछेद्य आहे, याला कापताही येत नाही. अदाही आहे म्हणजे हा जळतही नाही आणि ओला होत नाही आणि सुकतही नाही. आणि हा नित्य आहे, सर्वांमध्ये आहे, स्थायी आहे, सनातन आहे. आणि हा म्हणजे हलत नाही, म्हणजे हा स्थिर आहे. हा आत्मा जो आहे अचिंत्य आहे, अव्यक्त आहे आणि अविकारी आहे. आणि असं जो जाणतो तो या म्हणजे शरीराच्या रूपांतरणाचा कधी शोक करीत नाही. आणि जर तू म्हणशील की आत्मा होतो आणि नित्य मरतो, तरीही त्याच्यासाठी शोक करणं योग्य नाही, कारण हे प्राकृतिक चक्र आहे. जे जन्माला आलं ते आज नाही उद्या त्याचं रूपांतरण निश्चित आहे, कारण जो बनला तो बिघडतोच. तर हा सिद्धांत असल्यामुळे जर तू म्हणशील की आत्मा होतो आणि मग मरतोही, तर याच्याहीसाठी तुला शोक करणं योग्य नाही. आणि जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. तर ज्याचा मृत्यू झाला म्हणजे ज्याचं रूपांतरण झालं त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. हा सिद्धांत स्थायी आहे आणि म्हणून तू शोक करणं व्यर्थ आहे, तुझं शोक करणं व्यर्थ आहे, कारण हे प्राकृतिक चक्र आहे. आणि मुळामध्ये हे जे जीव आहेत ते कसे आहेत? गुप्त आहेत, मध्यामध्ये दृश्य होतात आणि शेवटी पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून या रूपांतरणाचा शोक करणं वृथा आहे. यात हे आपण पाहतो की सुरुवातीला आपण अदृश्य असतो, म्हणजे गुप्त असतो, म्हणजे आपला काही आकार प्रकार नसतो. पण मध्ये मग आईच्या गर्भामध्ये आपण आपलं हे शरीर धारण करतो आणि मग दृश्य होतं, म्हणजे आपण दिसायला लागतो. आणि पुन्हा काय होतं? शेवटी अव्यक्त होतो. जेव्हा हे शरीर हा आत्मा सोडून देतो तेव्हा या शरीराला लोक म्हणजे गाडतात किंवा जाळतात. म्हणून याचा शोकवृत्त आहे, कारण की आत्मा मरत नाही, केवळ हे शरीर त्या आत्म्यानं धारण केलेलं हे जे शरीर आहे, ज्या शरीराद्वारे आपण काम करतो ते शरीर रूपांतरण होते, आत्म्याचं रूपांतरण होत नाही. नंतर भगवान श्रीकृष्णजी सांगतात की एखादा आश्चर्याने याला पाहतो, एखादा याला आश्चर्याने सांगतो, एखादा आश्चर्याने ऐकतो आणि ऐकूनही कुणालाच बोध नाही. तर याला आश्चर्याने कोण पाहतो? तर सत्वगुणी पाहतो, कारण त्याला हे म्हणजे आश्चर्य वाटते की हा आत्माच अनंत आकार प्रकारामध्ये आणि अनंत शरीरामध्ये एकच आत्मा अस्तित्वात आहे, हे कसं काय? आणि त्यानंतर एक आश्चर्याने सांगतो, तो म्हणजे रजोगुणी. तो निरनिराळे वक्तव्य करतो आणि रोचक पद्धतीने या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल सांगतो. आणि त्यानंतर आश्चर्याने एक ऐकतो, म्हणजे तमोगुणी. तो आश्चर्याने ऐकतो, म्हणजे त्याला असं वाटतं की हे कसं काय आश्चर्य आहे की उदय होतो, मग संगोपन होतं आणि मग लय होतं. हा चक्र जे आहे
हे तिन्ही गुणांचे म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तिन्ही गुणांचे जे जीव आहेत त्या सर्वांना आश्चर्य होतं, पण त्यांचे म्हणजे विचार करण्याची पद्धती वेगळी असल्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आश्चर्य व्यक्त करतात आणि तरीही कुणालाही बोध नसतो, कारण बोध अध्यात्म विज्ञानाद्वारेच होतो. म्हणून या तिन्ही गुणांच्या लोकांना बोध होत नाही. केवळ तत्वदर्शी सद्गुरूकडून ज्यांना ही सर्वांग योग युक्ती मिळालेली आहे त्यांनाच या आत्म्याचा बोध होतो. सर्वांच्या देहामध्ये हा देही अवध्य आहे. हा जो आत्मा आहे हा सर्वांच्या देहामध्ये आहे, पण कसा आहे? अवध्य आहे. म्हणजे त्याला मृत्यू होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही. तो अमर आहे, अजर आहे, अव्यय आहे. आणि म्हणूनच तू या सर्व भूतमात्रांचा शोक करणं तुला योग्य नाही. आणि स्वधर्म म्हणजे स्वधर्म पाहताही तुला भीती योग्य नाही, कारण धर्माच्या युद्धापेक्षा क्षत्रिय जो आहे तो अन्य श्रेष्ठ काही पाहतच नाही, कारण तो स्वकर्मामध्ये आरूढ असल्यामुळे तो आपल्या स्वकर्मामध्येच मृत्यू मिळवणं याला म्हणजे उत्तम गती जाणतो. म्हणून तो धर्माच्या युद्धापेक्षा श्रेष्ठ दुसरी कोणतीही बाब जाणत नाही. आणि म्हणून जर तुला ईश्वर म्हणजे यदृच्छेने हे शरीर मिळालेलं आहे आणि यदृच्छेने हा वर्ण क्षत्रिय वर्ण प्राप्त झाला आहे आणि याच्यामुळे पुढच्या सगळ्या म्हणजे जे जन्म आहेत ते तुझ्यासाठी म्हणजे उत्कर्षाचे आणि उन्नतीचे आहेत. म्हणून तू भाग्यवान क्षत्रियांना हे युद्धकर्म प्राप्त होत असल्यामुळे आता या युद्धकर्मापासून पलायन करणं हे तुझं अत्यंत अयोग्य आहे. आणि या अवस्थेमध्ये जर तू आपल्या युद्धधर्माला युद्धधर्माचा त्याग करशील तर स्वधर्म कीर्ती म्हणजे तुझी जाईल आणि पाप लागेल. पहा, या ठिकाणी युद्ध न केल्यामुळे पाप लागेल असं भगवान श्रीकृष्णजी सांगतात, कारण आपल्या स्ववर्णाद्वारे विश्वरूप परमात्म्याची सेवा करणे हीच भक्ती आहे. आणि ही भक्ती जो करीत नाही तोच पाप संग्रह करतो असं भगवान श्रीकृष्णजी 2 अध्यायाच्या 33व्या श्लोकात सांगतात. आणि मग काय होईल जर तू असं यदृच्छेनं प्राप्त झालेलं हे क्षत्रिय वर्णकर्म सोडून जाशील तर काय होईल? मग तुझी अपकीर्ती लोक गातील. या नेहमी तुझ्याबद्दल अपकीर्तीकारक लोक चर्चा करतील आणि कीर्ती जी आहे ती संभावित जनांना अत्यंत वाईट आहे, कारण त्या संभावित जनांना अपकीर्ती मृत्यूपेक्षाही वाईट वाटते. आणि म्हणून त्यानंतर लोकही तुझी म्हणजे अपकीर्ती गातील, म्हणतील की भिवून या रणांगणामधून हा महारथी पळाला. आणि असं जेव्हा लोक म्हणतील तर तुझी जी मान्यता आहे श्रेष्ठ धनुर्धर अशी जी मान्यता आहे ती जाईल आणि मग हीनता अंगी येईल. म्हणजे तुला म्हणजे हेय समजतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि मग तुला अपशब्दाने तुझे शत्रू बोलतील. आणि यापेक्षा श्रेष्ठ दुःख काय आहे? कारण ज्याला सन्मान मिळतो त्यालाच अपमानाचं दुःख फार म्हणजे जिव्हारी लागतं आणि सहन होत नाही. आणि जर तू आपल्या स्ववर्ण कर्मामध्ये जर आरूढ झालास आणि स्ववर्ण कर्म करताना जर तुला मृत्यू झाला तर स्वर्गप्राप्ती म्हणजे तुला चांगल्या योनीमध्ये म्हणजे चांगल्या दशेमध्ये जन्म होईल. आणि जर तू जिंकलास तर राज्यभोग भोगशील. म्हणून हे कौंतेया, या युद्धभूमीवर युद्धासाठी तू म्हणजे आरूढ हो आणि युद्धासाठी तयार हो. त्यानंतर म्हणतात की सुखदुःख, लाभहानी आणि जयाजय हे सर्व समान समजून तू युद्धामध्ये उभा राहा. तुला पाप लागणार नाही, कारण स्ववर्णाद्वारे विश्वरूप परमात्म्याच्या सेवेत जो अनन्य भावाने संलग्न होतो त्याला कधीच पाप लागत नाही, कारण तो स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कामनापूर्तीसाठी कोणतंच कर्म करीत नसून तो विश्वरूप परमात्म्याच्या सेवेसाठीच कार्य करतो. आणि त्याच्यामध्ये त्याचा अहंकारही राहत नाही आणि फलेच्छाही राहत नाही. त्याच्यामुळे त्याला पाप लागण्याचा काही प्रश्नच उरत नाही. आणि म्हणतात की ही ज्ञानबुद्धी मी तुला सांगतोय, तू कर्मामध्ये याला घे, कारण ज्ञान हे कर्मासाठी असतं.
ज्ञान म्हणजे प्रकाश आणि कर्म म्हणजे यात्रा. जर प्रकाशाच्या झोतामध्ये प्रकाशाच्या सहाय्याने जर आपण यात्रा केली तर काय होईल, आपण सफल राहू. म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्णजी म्हणतात की ही ज्ञानबुद्धी मी तुला कर्म करण्यासाठी सांगतो आहे आणि तू या बुद्धियुक्त होताच कर्मबंधातून सुटशील. म्हणजे या कर्माचे जे चांगले वाईट फळ आहे याच्यातून तू सुटशील, कारण हे कर्म तू विश्वरूप परमात्म्याच्या सेवेसाठी आणि न्यायरक्षा या क्षत्रियोचित कार्यासाठी करतो आहेस. आणि हे विश्व कसं आहे, इथे कर्म तुटत नाही, म्हणजे कर्म सतत सुरूच असतात. कारण हे शरीर जे आहे ते म्हणजे कर्मप्रधान असल्यामुळं इथे एक क्षणसुद्धा कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. आणि जर आपलं कर्म जर अनन्य भावाने असेल तर संगदोष लागत नाही. आणि थोडंही जर आपण या विश्वरूप परमात्म्याच्या सेवेमध्ये जर संलग्न असलं तर हा भवबंधापासून वाचवतो, म्हणजे आपल्याला अधोगती मिळू शकत नाही. आणि आपल्या कर्माची बुद्धी एक असते, पण जेव्हा आपण स्वकर्माला त्यागून देतो, म्हणजे स्वकर्म सोडून देतो, तेव्हा तीच अनंत शाखेमध्ये विखुरल्या जाते आणि अधपतन होतं. आता जे म्हणजे रोचक भयानक जे म्हणजे पंडित किंवा असे वर्णन करणारे आहेत त्यांच्याविषयी भगवान श्रीकृष्णजी जागृत करतात की वेदार्थाचं म्हणजे वेदार्थाला रोचक पद्धतीने सांगणारे म्हणतात की स्वर्ग सत्य आहे आणि ज्ञान खोटं आहे असं म्हणतात. पण ते खोटं आहे, कारण ज्ञानही सत्य आहे आणि ज्ञानाद्वारेच माणसाला ऊर्ध्वगमन किंवा ऊर्ध्वगती प्राप्त होऊ शकते. आणि कामेच्छू म्हणजे कामनांची इच्छा ठेवणारे, स्वर्गाचीही इच्छा ठेवणारे आणि भोग ऐश्वर्य प्राप्त करण्याची इच्छा ठेवणारे काय म्हणतात की जन्म कर्म लाभदायी आहे असं म्हणतात. आणि सांगतात की निरनिराळ्या क्रिया म्हणजे जप तप तीर्थ वगैरे वगैरे केल्याने आपल्याला जन्मकर्म आपलं लाभदायी होतं. पण हे खोटं आहे, कारण भोग ऐश्वर्यामध्ये जो बांधला जातो तो शब्दजालामध्ये फसतो आणि जो शब्दजालामध्ये फसतो त्यांच्या हृदयात स्थायी शांती कधीच येऊ शकत नाही. आणि गुणांना वेद म्हणतात. आता हे जे वेद आहेत ते 3 गुणांचं वर्णन करतात, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. या 3 गुणांच्या कर्माचं हे वेद वर्णन करतात आहे. म्हणून तू गुणातीत हो, या 3 गुणांचा साक्षी हो. आणि मग 3 गुणांचा साक्षी झाला म्हणजे तू निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ निर्योग क्षेम आणि आत्मवान होशील. निर्द्वंद्व म्हणजे मी आणि हे विश्व वेगळं वेगळं आहे असं जे द्वंद्व आहे त्याच्यातून मोकळा होशील. नित्य सत्वस्थ म्हणजे सत्यावर आरूढ होशील. निर्योग क्षेम म्हणजे स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता विश्वरूप परमात्म्याच्या सेवेसाठी तुझं कार्य असल्यामुळे तुझं संपूर्ण कार्य हे समर्पण भावनेनं होईल. आणि आत्मवान म्हणजे आत्मनिष्ठ असा तू होशील. आणि अनेक तीर्थांचं जे स्नान आहे ते एका समुद्राचं स्नान केलं म्हणजे अनेक तीर्थांचं स्नान होते. त्याचप्रमाणे सर्व वेदांचं जे सार आहे ते हे ज्ञानच आहे. आणि इथे जागृत करतात त्याला की तू फक्त कर्माचा अधिकारी आहेस, फळाचा नाही. का बरं असं म्हणतात? कारण आपल्या हाती केवळ कर्म करणं आहे. फळ मिळणं न मिळणं, कमी जास्त मिळणं किंवा म्हणजे त्या फळामध्ये न्यून किंवा पूर्ण होणं हे आपल्या हाती नसतं. कारण कर्म आपल्या हाती आहे. फळ हे काळाच्या अधीन असल्यामुळे त्याच्यावर आपला म्हणजे काहीच जोर चालत नाही. आणि म्हणून इथे सांगतात आहे की कर्माच्या फळाची इच्छा सोडली पाहिजे, कर्माची नाही. कारण हा शरीरच हे कर्मरूप असल्यामुळे कर्म या शरीराला कधी सोडू शकत नाही आणि हे शरीरही कर्माला सोडू शकत नाही. म्हणजे कर्म तर करणेच आहे, पण कर्म करताना त्या कर्मापासून मिळणाऱ्या फलेच्छेचा त्याग करणंच उत्तम आहे. आणि सर्व संग सोडून म्हणजे देखादेखी पाहून जे आपण करतो ते असल्या प्रकारचा संग सोडून आपलं कर्म केलं पाहिजे. पार्था कशाने? योगाने.
म्हणजे क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या तिन्ही त्रिपुटींचा योग करून आपल्या कर्मामध्ये आरूढ झालं पाहिजे. आणि या योगामध्ये आरूढ होऊन काम केल्यामुळे समत्व मिळते आणि लाभहानीमध्ये आपलं म्हणजे समतोल बुद्धी असते. म्हणून हा योगच हितकारक आहे. आणि योगाच्या बुद्धीने जर आपण पाहिलं तर फळाची दृष्टी कशी आहे ही नाही. कारण फळाची दृष्टी कोण ठेवतो? जो कामना प्रधान आहे. आणि कामना कसली असते? स्वार्थाची म्हणजे व्यष्टिभूमिकेची. जो योगाच्या बुद्धीमध्ये आरूढ झालेला आहे त्याच्या दृष्टीमध्ये फळाची दृष्टी ही नसते. आणि म्हणून तू बुद्धीचा आश्रय घे, बुद्धीचा म्हणजे प्रकाश घे आणि बुद्धीच्या प्रकाशाने कार्य कर. कारण जे लोभी असतात त्यांचं लक्ष नेहमी फळाकडे असते. ते कर्म करतानाही फळाकडेच लक्ष असते. त्याच्यामुळे त्यांचं यथासांग त्यांना शांती, स्थायी समाधान मिळत नाही. कारण फळ हे आपल्या हाती नसते. फळ न्यून किंवा पूर्ण मिळणे हे काळाच्या अधीन असते. आणि जो या बुद्धीमध्ये स्थित झाला आहे म्हणजे ज्याने या समत्व योग नामक बुद्धीला प्राप्त केला आहे तो पाप पुण्याच्या फळापासून सुटतो. म्हणून हा योग धारण कर. आणि हा योग म्हणजे ईश्वरी योग धारण करणे म्हणजेच कर्मकौशल्य आहे. आणि कर्म कौशल्याने आपलं कर्म करणं म्हणजेच योग आहे. असं श्रीमद् भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 50व्या श्लोकात भगवान श्री